माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो, लास्टच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डाल्टनचा अणुसिद्धांत समजून घेतला. या व्हिडिओ सेशनमध्ये आपण उरलेल्या शास्त्रज्ञांचे अणुसिद्धांत, ॲटॉमिक थिअरीज कशा कशा डेव्हलप होत गेल्या, काय बदल झाले ते जाणून घेणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपण पाहिली आहे. 1803 मध्ये मांडली गेलेली ही डाल्टन्स थिअरी. व्हिडिओ सेशनला सुरुवात करण्यापूर्वी दोन क्वेश्चन्स आपल्या समोर आहेत. नंबर 1, टेक अ सॉलिड बॉल अँड अ बुंदी लाडू. प्रेस बोथ द स्पियर्स विथ युअर पाम्स. व्हॉट डिड यू फाइंड? एक भरीव चेंडू आणि एक बुंदीचा लाडू, दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या हातात घ्यायच्या आणि दोन्हीही ह्या गोलांना आपल्या हाताने दाबायचं आहे, दाब द्यायचा आहे, प्रेशर द्यायचं आहे. काय दिसतंय तुम्हाला? एका हातात लाडू, एका हातात चेंडू, आणि दोन्ही ह्या गोल असलेल्या वस्तूंना हाताने प्रेशराइज्ड करा, दाबा. काय दिसतंय? क्वेश्चन 2, कट द सॉलिड बॉल विथ अ शार्प नाईफ. व्हॉट डिड यू फाइंड? आता एक धारदार सुरी घ्या आणि एका चेंडूला कापा. काय दिसतंय तुम्हाला? सुरुवात करूया या सगळ्या ॲटॉमिक थिअरीज जाणून घ्यायला. A bundi laddu is found to have an internal structure. It is formed by sticking smaller particles, the bundis, to each other. However, the solid ball, broadly speaking, does not have any internal structure. The atom, as described by Dalton, turns out to be a hard, solid sphere with no internal structure. जसं की डाल्टनच्या सिद्धांताप्रमाणे आपण पाहिलं, बुंदीचा लाडू याला अंतर्गत संरचना असते. म्हणजे लहान लहान कण एकत्र येऊन, बुंदीचे छोटे 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 कण बुंदी 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 एकत्र येऊन हा लाडू तयार होतो. पण चेंडूच्या बाबतीत तसं नाही आहे. चेंडू हा भरीव आहे. म्हणजे काय? चेंडू खूप छोटे 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 बारीक 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 बॉल्स एकत्र येऊन चेंडू तयार झाला असं नाही आहे. तो एक घट्ट अशी वस्तू आहे. म्हणजे तो एक शेवटचा गोल असं आपण समजूया. मग डाल्टनने जो वर्णन केलेला आहे ॲटम, हा सुद्धा असाच त्या चेंडूप्रमाणे होता, कडक. अकॉर्डिंग टू डाल्टन्स थिअरी, ॲटॉमिक थिअरी, द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन ॲन ॲटम. द सायंटिस्ट J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have a hydrogen atom. Later, these particles were named as electron. See, डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे अणुमध्ये वस्तुमानाचं वितरण सर्वत्र झालेलं असतं, सगळ्या बाजूंना एकसारखं. परंतु थॉम्सन, J.J. थॉम्सन या शास्त्रज्ञानं काय मांडलंय की अणुच्या आत जे कण असतात ते ऋणप्रभारित असतात. त्या ऋणप्रभारित कणांचा त्याने शोध लावला. निगेटिव्हली चार्ज पार्टिकलचा त्याने शोध लावला. आणि थॉम्सनने प्रयोग करून दाखवलं, ते सिद्ध केलं. आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. धक्का बसला म्हणजे काय? डाल्टनने काय सांगितलं होतं आपल्याला की ज्याप्रमाणे भरीव चेंडू आहे तो कापल्यानंतर त्याच्या आत काही भेटत नाही, तसं ॲटम हा एक अविभाज्य आहे, त्याच्या आतमध्ये काही नाही आहे. परंतु J.J. थॉम्सनने सांगितलं की आतमध्ये निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल आहेत. त्यामुळे डाल्टनच्या ॲटॉमिक थिअरीला नक्कीच धक्का बसणार. थॉम्सनने प्रयोग करून दाखवलं की अणुचा अंतरंग जो आहे त्यात निगेटिव्हली चार्ज जे पार्टिकल्स आहेत, कणांचं जे वस्तुमान आहे, हायड्रोजनच्या ॲटमपेक्षा 1800 पट कमी असतं. आणि मग ह्याच कणांना पुढे इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. Common substances are usually electrically neutral. सर्वसाधारण पदार्थ, निसर्गात सापडणारे पदार्थ हे विद्युतदृष्ट्या इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजेच उदासीन असतात. ना पॉझिटिव्हली चार्ज्ड असतात ना निगेटिव्हली चार्ज्ड असतात, ते उदासीन असतात. ऑब्वियसली
The molecules of substances and the atom which combine chemically to form molecules are electrically neutral. आणि मग याचाच अर्थ काय की पदार्थांचे रेणू तसेच त्यांच्या रासायनिक संयोगाने ते बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या काय होतील? न्यूट्रल, उदासीन होतील. How's an atom electrically neutral in spite of having negatively charged electrons in it? आता अणूचा जो अंतरंग आहे त्यात असणारे जे निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल म्हणजे आपण ज्यांना इलेक्ट्रॉन म्हणतोय ते असूनही अणू न्यूट्रल कसा? हा प्रश्न तर पडणार ना, की त्याच्यात जर इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज्ड मग त्याला न्यूट्रल का म्हणायचं, उदासीन का म्हणायचं? थॉम्सन overcome this difficulty by putting forth the plum pudding model of atomic structure. आणि मग थॉम्सनने काय केलं? अणुसंरचनेचं एक प्लम पुडिंग मॉडेल प्रारूप आपल्या समोर मांडलं आणि ही जी शंका होती आपली, हा जो क्वेश्चन मार्क होता हा बाजूला केला. त्याने मार्ग काढला. काय मार्ग काढला त्याने? यूज युअर ब्रेन पॉवर. How will you think about atomic mass distribution according to Thomson's model? Whether this distribution is uniform or non-uniform as per Dalton's atomic theory. थॉम्सनचं जे मॉडेल आहे अणूच्या वस्तुमानाचं जे वितरण डिस्ट्रीब्युशन जे केलं आहे त्याने कुठे 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 वाटप आहे त्याचं ते कसं असेल बरं असं तुम्हाला वाटतं? आणि हे वितरण डाल्टनच्या ॲटॉमिक थिअरीप्रमाणे सगळीकडे समान असेल की असमान असेल याच्यावर आपल्याला थोडंसं जरा आपलं डोकं चालवायचं आहे. आता आपण जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने जे मॉडेल आपल्यासमोर मांडलं आहे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम त्याच्यावर एकदा नजर टाकूया. हे आहेत ते महान शास्त्रज्ञ जे थॉम्सन आणि त्यांनी मांडलेलं हे मॉडेल. प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा जर तुम्ही पाहिला असेल तर हा एक गोड पदार्थाचं नाव आहे जो ख्रिसमसमध्ये बनवला जातो. युरोपियन कंट्रीजमध्ये पाश्चात्य देशांमध्ये या पदार्थात प्लम या फळाचे सुकलेले तुकडे घालतात. जसं आपल्याकडे चेरीज वगैरे काही असे तुकडे घालून छान काही केक वगैरे गोष्टी बनवल्या जातात तसं ड्राय फ्रूट्स वगैरे टाकून. तर ह्या प्लम नावाच्या फळाचे सुकलेले तुकडे घालून तो गोड पदार्थ बनवला जायचा. आता प्लमऐवजी सध्या बेदाणे किंवा खजूर वगैरे वापरले जाते परंतु हे मॉडेल तसं होतं आणि म्हणून त्या मॉडेलला नाव ते दिलं गेलं प्लम पुडिंग मॉडेल, कारण ते दिसायचं तसं. आपण कुठले तरी पदार्थ त्यामध्ये इन्सर्ट केलेत त्या केकमध्ये त्या गोड पदार्थामध्ये त्या डिशमध्ये ते तसं वाटावं असं ते मॉडेल होतं थॉम्सनचं आणि मग म्हणून या मॉडेलला नाव दिलं गेलं प्लम पुडिंग मॉडेल ऑफ थॉम्सन. विद्यार्थ्यांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रुदरफोर्ड आणि नील बोर यांच्या ॲटॉमिक मॉडेलच्या विश्लेषणासह. तोपर्यंत गुड बाय.